नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्व तालुक्याचे सर्व सचिव, सर्व तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद बंधू भगिनींनो, दिव्यांग संघटनेचा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचा आदरणीय आलाराबा यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी आपले सर्वांचे लाडके मित्र कठोर परिश्रम प्रकारे आदरणीय विजय शेळके सर यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। त्या घोषणेसाठी आणि त्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आवाहन निवड होती आणि सगळ्यांच्या मनातली निवड आमचे विजय शेळके सर सार्थ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। थोडा स्पेस द्या, स्पेस समोर लक्ष, समोर समोर सर, थँक्यू। मी या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष 2008 मध्ये झालो होतो। त्यावेळेला मी टाकळे अंतूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिक्षक। त्यावेळेला संतोष पाटील सर, शिवाजी पिसारे, आप्पासाहेब चव्हाण, रामेश्वर सराफ, भिकर भडारे सर, तुकाराम बारवे सर, सचिन पाटील सर, गिरीश बोरसे, रवींद्र सोनवणे, तुगंडे, वैजापूर, आंबेडोणे, उपाध्यक्षपद खाली आहे। गंगापूर आमचे आदरणीय विठ्ठल बाळाराव सर आपल्यातून निघून गेले। आदरणीय सरांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणे अपेक्षित आहे। मित्र जे ओळखतात काम ते रडतात आणि त्यांची हिंमत आत्मविश्वास काही कायम वाढवत असते। आदरणीय डॉक्टर सर यांनी आदरणीय त्यागी सरांचा या ठिकाणी मुख्य देऊन मुद्द्याची कसा गौरव करावा, सत्कार करावा। सर, आज जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग कर्मचारी सन्मान सोहळा व कार्यशाळा आयोजित केली होती, काय सांगाल त्याबद्दल? आज महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा छत्रपती संभाजीनगर या शाखेतर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आज मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यामध्ये ही दिव्यांग कर्मचारी संघटना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे पाल्य असतील, सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी असतील यांचा आज सत्कार करण्यात आला। त्यांचा सत्कार केला। फक्त सत्कारच कार्य संघटनेचं नाही, आमची दिव्यांग कर्मचारी संघटना ही बेरोजगार दिव्यांगांसाठी सुद्धा कार्यरत असते, सतत त्यांच्यासाठी सुद्धा झडत असते। एखादा दिव्यांग बेरोजगार त्याला कसं उद्योगाला लावता येईल हे सुद्धा आमच्या सगळ्या सदस्याच्या वर्गणीतून त्याला आम्ही एखादा रोजगार निर्माण करून देण्याचं कार्यसुद्धा दिव्यांग कर्मचारी संघटना ही करत असते। दिव्यांग कर्मचारी संघटनेत आज आमच्या या संघटनेच्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्य अधिकारी साहेब, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, तसेच डॉक्टर सुक्रे साहेब, तीन, तसेच एस टी महामंडळ शिवसागर साहेब, त्यानंतर
जिल्हा परिषद CEO. प्राथमिक शिक्षणाधिकारी जयताई चव्हाण मॅडम जिल्हा परिषदच्या, अशा तांदळे मॅडम उपशिक्षणाधिकारी, शिवसाहेब हे सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला हाजरी लावली, आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्यांचंसुद्धा मी जिल्हा अध्यक्ष तसेच विभागीय अध्यक्ष या नात्याने त्यांचासुद्धा आपल्यासमोर मी आभार मानतो. आमची ही संघटना सगळ्या दिव्यांगांना कसं न्याय मिळवून देईल यासाठी रात्रदिवस झटत असते, कार्य करत असते. रात्रदिवस कार्य एकच ध्येय संघटनेचं आहे, दिव्यांगांना न्याय मिळवून देणे, शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवणे, असे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही त्या योजना दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचं कार्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते. मी RR पाटील, महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तसेच जिल्हा अध्यक्ष दिव्यांग कर्मचारी संघटना छत्रपती संभाजी. संघटनेचे किती? नाही बेरोजगार मी सांगितलं ना सर, पहिले सांगितलं बेरोजगारांसाठी सुद्धा आम्ही कार्य करत असतो. संघटनेचे किती पदाधिकारी आणि सदस्य किती? आमच्या संघटनेचे जवळजवळ 500च्या पुढे सदस्य आहेत आणि त्याच्यापैकी आज सुद्धा 400च्या पुढे सदस्य या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अच्छा, जिल्हाधिकाऱ्यांनी काय भाषणामध्ये काय आश्वासन? जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केले, दिव्यांगाची पदोन्नती असेल, दिव्यांगाच्या ज्या योजना असतील, दिव्यांग भावनासाठी दिव्यांगाची संघटनेच्या कार्यालयासाठी खोली उपलब्ध करून देणे, अशा विविध आश्वासनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा मनस्पासून आभार मानतो. आज कार्यशाळा पण घेण्यात आली. कार्यशाळेचं घेण्याचा उद्देश काय नेमका? कार्यशाळा आम्ही घेतली. कार्यशाळेमध्ये आम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्यशाळा घेतली, त्या क्षेत्रामध्ये आम्ही दिव्यांगाचे जे विविध प्रश्न असतात त्यांची मांडणी केली. या ठिकाणी आम्ही काही पदाधिकाऱ्यांची निवड केली. या ठिकाणी नवीन जिल्हाध्यक्षांची सुद्धा निवड करण्यात आली. आज जिल्हाध्यक्षमधून विजय शेडके यांचं नाव सुचवलं. सर्वानुमते एकमताने विजय शेडके यांना जिल्हा अध्यक्ष या पदावरती सर्वांनी नियुक्ती दिलेली आहे. दिव्यांगासाठी एक वेगळं महामंडळ पण स्थापन केलं, त्याचा काही फायदा झालाय का? हो, दिव्यांगांसाठी माननीय बच्चूभाऊ कडू माजी मंत्री यांच्या प्रयत्नाने दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेले. त्या मंत्रालयामधून विविध GR आमच्यासाठी निघत असतात, योजना निघत असतात आणि त्या योजनाचं पुढे काही दिव्यांग बेरोजगार दिव्यांगे त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही आणि त्या पोहोचवण्याचं कार्य आमची ही दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते. या निमित्ताने दिव्यांग बांधवांना काय आवाहन करणार? मी या निमित्ताने दिव्यांग बांधवांना जे सवलतीपासून वंचित असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. ज्यांना बेरोजगार असतील, काही खाया प्यायला नसेल, जे फार आर्थिक अडचणीत असतील, ज्यांनी जरी संपर्क केला निश्चित आम्ही कर्मचारी संघटना, कारण आम्ही नोकरीवाले आहोत, त्यामुळे आम्ही त्यांना निश्चित मदत करू. मी संपर्क क्रमांक सांगतो. माझा स्वतःचा नंबर देतो 94 21 300 191, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये 25,000 प्रार्जा संघटनेमध्ये सदस्य ते सगळ्यात बेरोजगार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांकडे माझा नंबर आहे, याचा मी मला सांगायला अभिमान वाटतो मॅडम.